कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओढलं वाटतं मीराला भवऱ्याने। ही मीरा मरून बाहेर आली तर विधी पूर्ण होणार नाही। 20 वर्षापूर्वी त्या शिवनाथमुळे तो विधी अपूर्ण राहिला होता, म्हणून गाववाल्यांवर संकट आलं होतं। आज 20 वर्षानंतर पुन्हा हेच होणार असं दिसतंय। हिच्यामुळे गावाला भोगावं लागणार आहे असं वाटतंय। अरे देवा, मीराला पाण्याबाहेर आला इतका वेळ का लागतोय? अहो असं काय करताय? विधीच तसा आहे ना। आता कुंडात जाऊन कलश शोधायचा म्हणजे एवढा वेळ लागणारच ना। शैलेजा, अगं पण इतका वेळ पाण्यात दम कसं धरणार ती? थांब, मी उतरतो। नागनाथा थांब जरा। अरे बाबा, तू कुंडाच्या पाण्यात उतरलास तर विधी पूर्ण होणार नाही। कलश मीराने एकटीने शोधायचा आहे। पण बुवा, आपल्या देवी आईवर आपली श्रद्धा आहे की नाही? हो, मग ती स्वतः मीराचं भागधेय ठरवेल। ओम ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सूतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु। कुर्मकुंडातून बाहेर आले, त्याने दर्शन दिले, याचा अर्थ कटिका जवळ आली। हो, आलीच। ही तर नांदी आहे महायुद्धाची। नाही, मी या महायुद्धासाठी तयार नाही मी या युद्धासाठी। देवी महागौरी माते की जय। 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 हे भोलेनाथा, हे महादेवा, हे महायुद्ध एवढ्यात प्रारंभ व्हायला नको व्हायला प्रारंभ या युद्धाचा। मी तयार नाहीये या महायुद्धासाठी। हॅपी बर्थडे वेदा, हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस। आज तुला ना
छान सुंदर असं तयार होऊन खाली यायचं. आणि हे बघ, सरप्राईज सरप्राईज, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हो, तुझ्या फेवरेट कलरचा फ्रॉक. आय नो हा तुझा फेवरेट कलर आहे आणि बघ किती सुंदर फ्रॉक आहे. आणि मला माहिती तुला कलरफुल गोष्टी खूप आवडतात, म्हणून हे बघ कलरफुल सँडल्स. देयर इज मोर. थांब थांब, अजून आहे. हे बघ हेअरबँड. आणि याचं बघ ना, डेकोरेशन किती सुंदर आहे. मला माहिती तुला पर्ल्स खूप आवडतात, म्हणून स्पेशली तुझ्यासाठी हा पर्लवाला हेअरबँड आणलंय मी. आणि माझ्या प्रिन्सेससाठी टियारा. तुला माहितीये, टियारा घालून हा चांगला सुंदर फ्रॉक घालून ना माझी वेदा खरोखरची प्रिन्सेस दिसणार आहे. अ ट्रू प्रिन्सेस. वेदा बाळा, आजच्या दिवशी तरी हस ना प्लीज, खुश राहा ना जरा. कारण की आज माझ्या वेदाचा, माझ्या प्रिन्सेसचा बर्थडे, वाढदिवस आहे. मला माहिती आहे तू रागावलीस माझ्यावर, पण वेदा बाळा खरंच बोलतो, तुझी शपथ माझी काहीच चूक नव्हती ग. हा वेदा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ऐक माझं. मोठे म्हणतात की जरी आपली आई आपल्यात नसली तरी ती इथेच कुठेतरी आहे. वेदा, आई आहे, तिचं तुझ्यावर लक्ष आहे, ती तुला बघतीये. अजून एक सिक्रेट सांगू, टॉप सिक्रेट, पण कोणाला सांगायचं नाही. हा टॉप, अगदी टॉप सिक्रेट आहे. तुला माहितीये या फ्रॉकची, सँडलची, टियाराची आयडिया कोणाची होती? माझी नव्हती. खरंच ही आयडिया आईची होती. हो, माझ्या स्वप्नात ना अंबिका आली होती. ती मला म्हणत होती, अथर्व आपण आपल्या वेदाला तिच्या बर्थडेच्या दिवशी ना तिच्या फेवरेट कलरचा एक फ्रॉक देऊ, कलरफुल सँडल्स देऊ, टियारा आणू. म्हणून मी सगळं आणलंय खरंच. सो तुला जर माझ्यासाठी बर्थडे सेलिब्रेट करायचं नसेल ना तर इट्स ओके, पण निदान आईसाठी तरी कर. हा म्हणजे तू विचार कर, जर आईने तिच्या वेदाला, तिच्या प्रिन्सेसला असं बघितलं, असं रुसलेलं बघितलं तर तिला किती वाईट वाटेल. हा वेदा, सो प्लीज छान तयार होऊन खाली येशील. हा येशील. वेदा, मी सगळे तुझ्यासाठी थांबलोय खाली. सांग ना एकदा येशील प्लीज, एकदा बोल ना काहीतरी प्लीज. वेदा चल ये लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.